नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया पाईप क्लीनर पासून हे मिनी कमळ आसन कसं बनवायचं। मोठ्या कमळ आसनाचाही व्हिडिओ मी टाकणार आहे, पण त्याआधी हे छोटंसं आपण बनवायला शिकूया। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू क्रिएशन बाय निकिता। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया पाईप क्लीनर पासून मिनी कमळ आसन कसं बनवायचं। कमळ आसनाचा बेस बनवण्यासाठी मी इथे पिवळ्या रंगाच्या पाईप क्लीनरचा वापर करत आहे। त्यासाठी मी इथे एक पिवळा पाईप क्लीनर वर्तुळाकार वाकवून घेत आहे। एक पाईप क्लीनर पूर्णपणे वर्तुळाकार केल्यावर आणखीन एक पाईप क्लीनर मी त्याला जोडत आहे। जोडण्यासाठी पाईप क्लीनरची टोके एकत्र पकडून 2 ते 3 वेळा ट्विस्ट करायची आणि पाईप क्लीनरच्या लाईनीमध्ये त्यांना सपाट करून घ्यायचे। अशा प्रकारे हा पाईप क्लीनर आपण जोडून घेतला आहे। पाईप क्लीनर जोडून घेण्याची योग्य पद्धत म्हणजे त्याची दोन्ही टोके दाखवल्याप्रमाणे हातात धरायची आणि 2 ते 3 वेळा त्यांना ट्विस्ट करून उर्वरित भाग पाईप क्लीनरच्या दिशेने वाकवून घ्यायचा। अशा प्रकारे ते इंटरलॉक होते आणि पाईप क्लीनर एकमेकांना जोडले जातात। हा वर्तुळाकार केलेला पाईप क्लीनर आपण आता पहिले बेसवर चिटकून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे B7000 च्या ग्लूचा वापर करत आहे। तुमच्याकडे ग्लू गन असेल तर तिचाही वापर तुम्ही करू शकता। पाईप क्लीनर चिटकवण्यासाठी मी इथे कार्डबोर्ड बेसचा वापर करत आहे। तुमच्याकडे वुडन बेस असेल तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता। या वर्तुळाचा एकूण आकार म्हणजेच व्यास 10 सेंटीमीटर आहे आणि त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे। या बेसवर प्रथम ग्लू लावून हाताने वर्तुळाकार केलेला पाईप क्लीनर चिटकून घ्यायचा। त्यानंतर त्याला जोडलेला पाईप क्लीनर त्याच्या बाजूने वळवून घ्यायचा। अशा प्रकारे बेसच्या आकारानुसार आपण एक पाईप क्लीनर जोडून वळवून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सर्व पाईप क्लीनर एकसाथ जोडूनही चिटकवू शकता।
अशा प्रकारे एकूण 5 ते 6 पाईप क्लीनरमध्ये हा बेस कव्हर होतो. ते तुमच्या पाईप क्लीनर चिटकवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. आता याला पूर्णपणे आपण सुकून देऊया. आता या बेसला आपण एका बॉर्डरने कव्हर करणार आहोत. त्यासाठी मी इथे जांभळ्या रंगाच्या 2 पाईप क्लीनरचा वापर करत आहे. हेही पाईप क्लीनर आपण पहिले जोडून घेणार आहोत. त्यानंतर एका वुडन स्टिकवर दाखवल्याप्रमाणे गुंडाळून घ्यायचे आहे. गुंडाळून त्याला थोडे प्रेस करायचे आहे आणि प्रेस करून पुन्हा त्याला रिलीज करायचे आहे. पाईप क्लीनर वळून पूर्णपणे प्रेस करून घेतल्यावर मग त्याला रिलीज करायचे आहे. आता हे रिलीज केलेले पाईप क्लीनर आपण बेसच्या भोवती चिटकवणार आहोत. रिलीज केल्यामुळे अशा प्रकारे पाईप क्लीनरची पॅटर्न तयार होते. ही पॅटर्न आता आपण बेसच्या भोवती चिटकवणार आहोत. चिटकवताना ते पूर्णपणे बेसच्या भोवती आपण फिरून घ्यायचे आणि त्याचे सुरुवातीचे व शेवटचे टोक दाखवल्याप्रमाणे थोडेसे ट्विस्ट करून उरलेला उर्वरित भाग कापून टाकायचा. अशा प्रकारे बेस कंप्लीट झाल्यावर आता आपण त्यावर चिटकवण्यासाठी पाकळ्या बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे गुलाबी रंगाच्या पाईप क्लीनरचा वापर करत आहे. एक पाकळी बनवण्यासाठी मी इथे साधारण 1.5 ते 2 पाईप क्लीनरचा वापर करणार आहे. एक पाईप क्लीनर मध्यातून दुमडून तो कापून घ्यायचा आणि त्याचे झालेले 2 तुकडे पुन्हा एकदा दुमडून घ्यायचे. अशा प्रकारे एकूण 3 दुमडलेले तुकडे आपल्याला इथे एका पाकळीसाठी लागणार आहेत. आता दुमडलेल्या 3 तुकड्यांपैकी 2 तुकडे एकावर एक ठेवायचे आणि तिसरा दुमडलेला तुकडा त्यामध्ये वरच्या दिशेने अडकून घ्यायचा. अडकून झाल्यावर ते 2दा ट्विस्ट करून खालच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे वाकवून घ्यायचा. अशा प्रकारे वाकवल्यावर एकूण पाईप क्लीनरचे 6 तुकडे आपल्या हातात येतात. हे 6 तुकडे व्यवस्थित पसरून समांतर करून घ्यायचे आणि सर्वात मोठी उंची असलेले टोक इतर टोकांभोवती गुंडाळून घ्यायचे. अशा प्रकारे ही पाकळी बनवून होते. पाकळी बनवल्यावरही पुन्हा ते हाताने थोडे समांतर पसरून घ्यायचे. अशा एकूण 5 पाकळ्या मी इथे बनवल्या आहेत. त्या आता आपण एकमेकांना चिटकून घेऊया.
सगळ्या पाकळ्या चिटकून झाल्यावर आता आपण एक पिवळ्या रंगाचा अर्धा पाईप क्लीनर दाखवल्याप्रमाणे अर्धवर्तुळाकार आकारामध्ये वळवून घेऊया. तो वळून झाल्यावर पाकळ्यांच्या टोकाला तो आपण दाखवल्याप्रमाणे चिटकवणार आहोत. अशा प्रकारे हा फुलाचा बॅग तयार होतो. हा बॅग आपण आता बेसवर चिटकवणार आहोत. चिटकून झाल्यावर थोडा वेळ तो हातानेच धरून ठेवायचा आहे. ग्लू सुकल्यावर तो व्यवस्थित उभा राहतो. अशा प्रकारे ग्लू सुकल्यावर आता आपण त्याला मोत्यांनी डेकोरेट करणार आहोत. त्यासाठी मी इथे पांढऱ्या रंगाचे छोटे मोती वापरत आहे. ते तुम्ही दाखवल्याप्रमाणे हवे तसे चिटकून घेऊ शकता. वाटते की नाही मिनी कमळ असं एकदम सुंदर? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्या काही शंका असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच यापुढच्या व्हिडिओमध्ये मोठे कमळ आसन व इतर पाईप क्लीनरच्याही गोष्टी आपण घेऊन येणार आहोत. तुम्हाला ते या पाईप क्लीनरपासून काय बघायला आवडेल तेही तुम्ही सजेशन बॉक्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.